कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाची पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। कोयना धरणातून 31,746 क्युसेक तर चांदोली धरणातून 15,075 क्युसेकने विसर्ग सायंकाळी सुरू करण्यात आलाय। जिल्ह्यातील कृष्णा वारणा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील शिराळा वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस होतोय। अन्य तालुक्यात पावसाचा जोर कमी असून रिमझिम सरी सुरू राहिल्या। सांगलीत आयर्विन पुलाची पाणी पातळी ही 21 फुटांवर गेली होती। गेले 2 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। रविवारी दिवसभर पावसाचा जोर सुरूच राहिलाय। कोयना धरण परिसरात 24 तासात 202 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात सध्या 84.77 टीएमसी पाणीसाठा झालाय। म्हणूनच धरणातून रविवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 31,746 क्युसेकने विसर्ग चालू आहे। धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसात 6 फुटांनी वाढून 19 फुटांवर गेली होती। जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे 4 बंधारे पाण्याखाली गेलेत। वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरूच आहे। धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढते। कोयना वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 21 फुटांवर पोहोचली आहे। चांदोली आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा कृष्णा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलाय। शिक्षण सेवक सहकारी सोसायटीमध्ये भरती करण्यात आलेल्या नवीन 14 कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधी सभासद आक्रमक झालेत। विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सत्ताधारी संचालक मंडळाचा याबाबत निषेध करत घोषणाबाजी केली आहे। दरम्यान संस्थेच्या सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचं काम आम्ही केले। नोकर भरती नियमानुसारच झाली आहे, मात्र विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्युत्तर संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील आणि संचालकांनी दिले। सांगलीत शिक्षण सेवक सोसायटीची सर्वसाधारण सभा राजाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन झाल्यानंतर नफा तोटा मंजुरीच्या विषयावेळी वाद झाला। सभासद संख्या कमी होते तरी संजीवनी ठेव वाढली आहे, मात्र कर्मचाऱ्यांची ठेव कशी कमी झाली असा सवाल सुधाकर माने यांनी उपस्थित केला। व्यवसाय कमी होत असताना कर्मचारी भरती नियमानुसार केली की नाही असाही सवाल उपस्थित केलाय। सभासदांच्या नफ्यातून कर्मचाऱ्यांवर लाखो रुपये खर्च होतात, त्यामुळे याचं उत्तर सभासदांना मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। संजय पवार यांनी कर्मचारी भरतीच्या मुद्द्यावरूनच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। संस्थेला रोस्टर लागू आहे का या प्रश्नावर व्यवस्थापक आणि चेअरमन यांनी नाही असं उत्तर दिलं। त्यानंतर MS वांगीकर, पवार आणि माने यांनी माहिती अधिकाराखाली सहकार विभागाकडून मागवलेली माहिती दाखवत रोस्टर लागू असताना आपण चुकीची माहिती देत आहात असा आक्षेप घेतला। यावरही कर्मचारी भरती गतवर्षी झाली आहे, यावर्षी पुन्हा विषय काढण्याची आवश्यकता नसल्याचे संचालक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले। महापालिकेकडे वॉटर वर्क्स ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांना सॅलरी अॅनर्स सोसायटीचे सभासद करून घेण्यासह नफा घटल्याच्या मुद्द्यावरून सॅलरी अॅनर्स सोसायटीच्या वार्षिक सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। या कर्मचाऱ्यांना सभासद घेण्याचा निर्णय आजच जाहीर करण्याची मागणी करण्यात आली, परंतु यावर संचालक मंडळाच्या विचारांती निर्णय घेऊ असे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले। दी सांगली सॅलरी अॅनर्स सोसायटीची 113वी वार्षिक सभा विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे पार पडली। अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे होते। अध्यक्ष कांबळे म्हणाले, सॅलरी सोसायटीला 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 9,47,00,000 रुपये नफा झालाय। सभासदांना 9% लाभांश देण्याचं जाहीर केलं। त्यासाठी नफ्यातून 6,72,94,000ची तरतूद केली आहे। मयत सभासदांचे कर्ज निरंकनासाठी संस्थेने सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड योजना 2016 ते 17 पासून राबवली असून 173 सभासदांना 12,65,00,000वर मदत देऊन कर्जमुक्त केले। यामुळे जामीनदार वारसदारांवरील कर्जाचा बोजा कमी झाला। संस्थेचे ठेवीदार निवृत्त झाल्याने ठेव व्याजदरात वाढवलाय। सचिव नंदकुमार लोखंडे यांनी सभेची नोटीस वाचन केले। सहसचिव जब्बार मुलानी यांनी इतिवृत्तांत वाचन केला। माधवनगर येथील जकात नाका येथे भरधाव दुचाकीने एर्टिगा कारला समोरून जोराची धडक दिली। हा अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। ऋषिकेश विजय कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव असून तर दुचाकीवर मागे बसलेला सूरज बनसोडे हा गंभीर जखमी झालाय। सदरचा अपघात शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी कार चालक भूषण अनिल खवाटे
यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी भूषण खवाटे हे शनिवारी त्यांच्या ताब्यातील एर्टिगा कार घेऊन माधवनगरहून सांगलीकडे येत होते। यावेळी मृत दुचाकीस्वार ऋषिकेश कांबळे हा त्याची मोटारसायकल घेऊन सांगलीहून माधवनगरकडे निघाला होता। खवाटे हे रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास कारमधून माधवनगर जकात नाका जवळील आपला बाजार येथे आले असता समोरून भरधाव वेगात दुचाकी घेऊन कांबळे आला। या दुचाकीने खवाटे यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली। या धडकेत ऋषिकेश कांबळे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीच्या पाठीमागे बसलेला सूरज बनसोडे हा गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर जखमी आणि मृतांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी कार चालक भूषण खवाटे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करत आहेत। कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे उद्या सकाळी होणाऱ्या देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीची तयारी जोरदार सुरू आहे। देवाभाऊ केसरी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी सुमारे 2.5 ते 3 लाखावर शौकीन नांगोळे पट्टा परिसरात उपस्थित राहतील असा अंदाज आहे। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व निमंत्रक संदीप गिड्डे पाटील शर्यतीचं नियोजन करत आहेत। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्वागतासाठी कवठेमहांकाळ नगरी सज्ज झाली आहे। देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरी सजली आहे। स्वागत कमानी आणि डिजिटल हे लक्षवेधक ठरलेत। राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचं जंगी नियोजन निमंत्रक व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी केले। नांगोळ पट्टा येथे देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। शर्यतीची जय्यत तयारी केली जाते। महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी अशी देवाभाऊ केसरी शर्यत अजून ही राज्यातील सुमारे 500हून अधिक प्रसिद्ध गाड्या इथे उपस्थित राहणार आहेत। शिराळा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढलाय। परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारणेचं पाणी पात्राबाहेर पडलं असून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। शिराळा वाळवा तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। चिकोर्डे व ठाणापुढे येथील वारणा नदी पात्राबाहेर पडली असून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, तर कारवे, ढगेवाडी, जकराईवाडी आणि डोंगरवाडी येथील तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होती आहे। शिराळा परिसरात आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे। जत शहरात उद्या पाणी योजनेचा शुभारंभ होत असून त्यास आमच्या शुभेच्छा आहेत, परंतु या योजनेशी गोपीचंद पडळकर यांचा काडी मात्र संबंध नाही। केवळ पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेय आणि पक्षीय सोहळा या निमित्ताने होतोय असा जोरदार टोला सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी लगावलाय। या योजनेचे जनक माजी आमदार विक्रम सावंत असून याचा पाठपुरावा पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जत शहरासाठी मंजूर 78 कोटींच्या नळ पाणी योजनेचा भूमिपूजन समारंभ होतो। या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पडळकर यांच्यावर निशाणा साधताना जाता किमान या योजनेचं काम दर्जेदार व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। सुजय शिंदे म्हणाले, योजना साकारताना आम्ही पुढच्या 25 ते 40 वर्षाचा विचार करून तो प्रस्ताव तयार केला। त्यानंतर त्यास तांत्रिक मंजुरीसाठी 2 ते 3 वेळा पाठपुरावा केल्यानंतर अखेर 28 फेब्रुवारी 2024 रोजी त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती। हा सारा कालखंड पालिकेतील आमच्या सत्तेचा आणि विक्रम सावंत आमदार असतानाचा आहे, त्यामुळे यात विद्यमान आमदारांचा कसलाही संबंध नाही। त्यावेळी ते विधान परिषद असल्याने आणि जतमधून त्यांना लढायचं असल्याने ती माहिती मिळवून येथे डांगोरा पिटण्याचं काम करत होते। आजच्या शुभारंभाचाही तसाच प्रकार आहे। हा काही प्रशासकीय कार्यक्रम नाही। येथील कार्यक्रमाची पत्रिका पाहता तो केवळ श्रेय आणि पक्षीय सोहळा असल्याचा खरमरीत टोला त्यांनी लगावलाय।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठेकेदाराकडे 5 लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड महेंद्र उर्फ बाळू वसंत भोकरे याच्या सांगली शहर पोलिसांनी मुसक्या आवळत अटक केली आहे। रात्री उशिरा सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली। या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अजय सदाशिव लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। अजय लोखंडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून गणेशनगर परिसरातील रोटरी क्लब जवळ फुटपाथचं काम घेतलं होतं। शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लोखंडे हे बांधकामाच्या ठिकाणी असताना संशयित गुंड बाळू भोकरे हा त्याच्या 2 अनोळखी साथीदारांसह त्या ठिकाणी आला। त्याने एडक्यासारखं हत्यार दाखवून हे काम बंद करा नाहीतर येथील जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून काढतो, तुम्हाला काम सुरू करायचं असेल तर 5 लाखांची खंडणी द्या, नाहीतर काम करायचं नाही, परत काम सुरू केलं तर तुला ठार मारतो अशी धमकी देत निघून गेला। घडलेल्या या घटनेनंतर अजय लोखंडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचं पथक भोकरेचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की बाळू भोकरे हा गणेशनगर परिसरात असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा लावून बाळू भोकरे याला 4 तासात जेरबंद करत अटक केली आहे।